एकदम स्ट्रीट स्टाईल जसं गाड्यावर बाहेर मिळतो चौपाटीवर तसा मसाला पाव तयार आहे। पहा किती सुरेख झाला आहे, टेक्स्चर पहा, कलर पहा, खूप सुंदर होतं। नक्की ट्राय करा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण स्ट्रीट स्टाईल म्हणजे गाड्यावर भेटते, ठेल्यावर भेटते, चाट जिथं भेटतो तिथं भेटते किंवा पावभाजी जिथं भेटतो तिथं भेटते अशी मसाला पावची रेसिपी घेऊन आलो आहोत। खूप पटकन होते। जिथं जिथं पावभाजी भेटते तिथं तिथं मसाला पाव हमखास भेटतो। इवन तुमच्याकडे जर पावभाजी शिल्लक असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचा मसाला पाव बनवू शकता। तर मसाला पावची रेसिपी आपण करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। खूप पटकन होते। बाकीचे जे आपल्या ठेल्यावरच्या किंवा गाड्यावरच्या गोष्टी आहेत ते करायला वेळ लागतो, ही रेसिपी मात्र 15 ते 10 मिनिटात होऊन जाते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मसाला पाव बनवणार आहोत, त्याच्यासाठी आधी मसाला बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलंय, अर्धा तेल घेऊन अर्धा आपण बटर घेणार आहोत। तेल ऑलरेडी मी गरम केले, आता मी बटर ऍड करते। ह्याच्यासाठी घ्यायचं की जेणेकरून नाही का जर नुसतं तुम्ही बटर घेतलं तर ते जळण्याची शक्यता जास्त असते। खरं तर सगळं बटर वापरलं तरी चालतं। तरी मी इथं अर्ध तेल अर्ध बटर असं घेतलं। तर हे व्यवस्थित आधी गरम होऊ द्यायचं। त्याच्यानंतर कांदा घ्यायचा, सगळं बटर घेतलं तरी चालतं, इवन बटरचाच वापर जास्त होतो मसाले पावात। त्याच्यानंतर मी कांदा घेते, इथे 4 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेत। तर व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा। व्यवस्थित परतत आल्यानंतर मी ह्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकते, 1 चमचा। व्यवस्थित हलवून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायची या पद्धतीने। कांदा व्यवस्थित परतलाय, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आहे। त्या टायमाला आपण ह्याच्यात टोमॅटो ऍड करतोय। तर इथं मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत, बारीक चिरून। टोमॅटो सुद्धा एकदम व्यवस्थित परतून घ्यायचे। टोमॅटो ऍड केले, त्या टायमाला आपण मसाले टाकायला सुरुवात करतोय। तर इथं मी एकदम थोडीशी हळद, त्याच्यानंतर लाल मिर्च पावडर 1 मोठा चमचा, त्याच्यानंतर धनेपूड 1 मोठा चमचा। हे सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आणि शक्यतो मसाले करपू नाही द्यायचे आपल्याला। सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आपली ढोबळी मिरची टाकायची राहिली आहे, ती ऍड करून घेतोय जेव्हा मसाले थोडेसे परतले गेलेत त्या टायमाला। तर ढोबळी मिरची सुद्धा एकदम व्यवस्थित परतून घेतलीये मी। मसाले करपू नये म्हणून तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता, पण त्याच्या आधी आपल्याला आणखी एक मसाला ह्याच्यात ऍड करायचा आहे। इथं माझ्याकडे पावभाजी मसाला आहे, तो मी ऍड करतेय। तर 1 मोठा चमचा ऍड केलाय मी आणि त्याच्यानंतर थोडा आपण परत वापरण्यासाठी ठेवलं। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी ह्याच्यात चवीनुसार मीठ ऍड करतेय। तर मी ह्याच्यात चवीनुसार मीठ ऍड करते। मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाले करपत असतील तर पाणी ऍड करायचं, नाहीतर टेस्ट खूप खराब लागते। मीठ टाकून मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलंय। थोडंसं पाणी ऍड करणार आहे जेणेकरून आता ह्याला तवंग सुटेल। तर चला मी पाणी ऍड करून घेते। तर एकदम थोडंसं मी करतेय, अगदी 2 ते 3 चमचे। तर हे मिक्स करून घ्यायचं। आपल्याला मॅश होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचंय। सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश झाल्या पाहिजे। तर चला तर होऊ देऊया, 1 मिनिटभर तरी मी असंच परतणार ह्याला। तर इथं आपला मसाला एकदम व्यवस्थित झालाय, या पद्धतीने व्हायला पाहिजे। खूप पाणी असलेला पण नको आणि खूप कोरडा पण नको, या पद्धतीने। तर आता आपण पाव तयार करायला घेणार आहोत। त्याच्या आधी ह्याच्यात आपण लिंबाचा रस तुम्हाला हवा तेवढा तुम्ही टाकू शकता। तर मी ह्याच्यात लिंबाचा रस टाकला, थोडीशी कोथिंबीर,
आपण परत सुद्धा टाकणार आहोत. ठेवलेला आपला पावभाजी मसाला होता तो ऍड करणार आहोत. तर इथे माझ्याकडे ठेवलेला पावभाजी मसाला आहे, आपण तो ऍड करतोय. तर सगळं परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि पाव बनवायला घ्यायचे. चला तर आता पाव बनवायला घेऊया आपण इथं पाव घेतलेत. पाव आपण रेडी करतो त्यासाठी. आणि हे आपण जशी पावभाजीला देतो ना सेम त्या साईज मध्ये कट करून घ्यायचे व्यवस्थित. या पद्धतीने पाव व्यवस्थित कट करून घेतले या पद्धतीने. आता आपण हे पाव भरणार आहोत व्यवस्थित. तर हे पूर्ण शक्यतो ओपन करता येईल असे तुम्ही कापा. आता इथे मी तवा घेतलाय, थोडंसं बटर टाकलंय, त्याच्यानंतर थोडासा पावभाजी मसाला टाका आणि शक्यतो गॅस बारीक करा, नाही तर बटर जळून जाते. त्याच्यामुळं या पद्धतीने आणि पाव घ्यायचे आणि पाव व्यवस्थित जसं आपल्याला पावभाजीला बाहेर गाडीवर दिले जातात तसं परतून घ्यायचे. पावाला मी वरतून सुद्धा थोडंसं बटर लावते आणि व्यवस्थित या पद्धतीने आधी असे कोरडेच व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपण ह्याच्यात मसाला भरणार आहोत. आता जो आपण रेडी केलेला मसाला आहे तो व्यवस्थित ह्याच्यावर भरायचा. सगळ्या साईडनी कमी जास्त तुम्हाला आवडीनुसार तुम्ही भरू शकता. सगळ्या साईडनी भरून घ्यायचं मसालाने. मसाला मी सगळ्या साईडनी व्यवस्थित भरलाय आणि परत पाव झाकायचा. थोडासा मसाला वरतून लावायचा या पद्धतीने आणि सगळ्या साईडनी पाव भाजून घ्यायचा. शक्यतो खालनं भाजलेला असतो कारण आपण मसाला भरतो. तर माझा गॅस एकदम बारीक चालू होता. आणि कधी पण कढईच्या तव्याच्या सेंटरमध्ये पाव नाही ठेवायचा, नाहीतर करपून जातो. शक्यतो काय करायचं, साईडला घ्या पाव, म्हणजे व्यवस्थित होतात सुद्धा, करपत नाही कोणत्या साईडनी आणि तयार होतात आपले मसाले पाव. न करपण्यासाठी शक्यतो साईडला घ्या, म्हणजे करपणार नाहीत. किती वेळ पण ठेवला तर गरम राहील आणि व्यवस्थित होईल सुद्धा. चला तर मी सगळे पाव असेच करून घेते. आता जे पाव दोन्ही साईडनी व्यवस्थित परतले गेलेत, मी आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर शक्यतो गरम असतात, काहीतरी यूज करा काढताना, नाही तर खूप भाजतात. तर मी इथं काढून घेते प्लेटमध्ये. तर हे पहा, इथं आपला मसाला पाव रेडी आहे. आता स्ट्रिक स्टाईल सर्व करूया. तर थोडासा कांदा साईडला, हवं तर तुम्ही वरतून सुद्धा टाकू शकता, एकदम थोडंसं. कोथिंबीर या पद्धतीने आणि लिंबू. तर एकदम झटपट आणि स्ट्रिक स्टाईल आपला मसाला पाव तयार आहे. तर पहा किती सुरेख झाला आहे. आजची तुम्हाला मसाला पावची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा, तुम्हाला जर पावभाजीची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी ती आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवेल. तर नक्की पहा जाऊन. तर भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.